मेथीचे गोळे करण्यासाठी आपल्याला एक मीडियम आकाराची मेथीची जुडी घ्यायची आहे। मी इथं बारीक कापून घेतलेली आहे आणि आता आपण ते पाण्याने धुवून घेणार आहोत। इथं मी मेथीची जुडी धुवून घेतलेली आहे। आता एक कापड घ्यायचं आहे। हे मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे। त्यावरती आपण जी मेथीची जुडी आहे कापलेली ती अशी स्प्रेड करायची आहे। आता हे 5 मिनिट ठेवायचे आहे जेणेकरून पाणी निघून जाईल। आता 5 मिनिट झालेले आहे आणि यातील पाणी जे आहे ते या कापडाने ॲब्झॉर्ब केलं आहे। नंतर आपण एका ताटामध्ये काढून घेतलं। आता हे त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत। 1 चमचा मी इथं धने कुटून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। 1 टीस्पून इथं मी टर्मरिक पावडर म्हणजे हळद घातली आहे। 6 ते 7 इथं मी मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करणार आहोत। मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याला पूर्ण। आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल घालणार आहोत जेणेकरून आपला ते पूर्ण मिक्स होईल आणि त्याचे गोळे तयार होतील। आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, फक्त तेलाने त्याला भिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम मिक्स झालेला आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहे। या प्रकारे एक आणखी करून दाखवते। एकदम छान फिट्ट असे दाबायचे त्या गोळ्यांना जेणेकरून जे मिक्सचर आहे ते एकदम सुट्ट बाहेर निघणार नाही। असे एकदम छान घट्ट धरून आपल्याला गोळे करायचे आहेत। आता मी बाकीचे राहिलेले करून घेते। इथं मी बाकीचे पण करून घेतलेले आहेत गोळे। आता आपण एक जर्मरची चाळणी घ्यायची आहे, त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे गोळे आपण त्यामध्ये ठेवणार आहोत ते त्या चाळणीला चिपकणार नाही। तेल लावून झाल्यानंतर आपण जे गोळे केले आहेत ते गोळे त्या चाळणीमध्ये टाकायचे आहेत। या पद्धतीने आता आपण एक कढई घ्यायची आहे। ही माझी वेस्टेज कढई आहे। त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी नेहमी पाणी गरम करण्यासाठी ही कढई वापरत असते। त्यावर ते झाकण ठेवून आपण पाणी उकळू देऊया 5 ते 10 मिनिट। आता पाणी उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता त्या चाळणीमध्ये आपण जे गोळे ठेवले आहेत ते चाळणी त्यावरती ठेवायची आहे आणि झाकण ठेवून देऊया। आता हे 15 ते 20 मिनिट आपण तसंच ठेवूया। आता हे मी चांगले 20 मिनिट होऊ दिलेले आहे आणि 20 मिनिटांनंतर बघूयात झाले काय। आपण एक टूथपिकच्या साहाय्याने त्याला खोचून बघूया। टूथपिकला जे मिक्सचर आहे ते आलेलं नाही आहे, म्हणजेच आपले गोळे तयार झालेले आहेत, पूर्णपणे शिजलेले आहेत। आता ते गोळे बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवूया। आता आपण एक कढई घेऊया। कढईमध्ये अर्धी वाटी तेल घेऊया। गॅस ऑन करून घेऊ। तेलामध्ये 1 चमचा आपण मोहरी घालणार आहोत। 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि मस्त मोहरी आणि जिरं होऊ देऊया तेलामध्ये, म्हणजेच त्या गोळ्यांना टेस्ट येईल।
आता या तेलामध्ये आपण ते गोळे फ्राय करून घेऊया. कढईमध्ये मावतील इतपत टाकायचे आहेत. मी 2-2च टाकते आहेत, म्हणजे मस्त असे गोळे होऊन येतील आणि खूप छान असे क्रिस्पी होतात हे गोळे आणि खायला तर एकदम खूपच छान लागतात. तुम्ही बघू शकता गोळे झालेले आहेत इथं फ्राय. आता आपण गोळे काढून घेऊया प्लेटमध्ये. त्यातील तेल काढायचं आहे या पद्धतीने. प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे. आता आपण बाकीचे राहिलेले तळून घेऊया. आणि इथं आपले मेथीचे गोळे तयार आहेत. सॉससोबत खूप छान लागतात खायला. तुम्ही नक्की करून बघा. खूप क्रिस्पी झालेले आहेत आणि खूप टेस्टीसुद्धा झालेले आहेत. खूप छान दिसतासुद्धा आहेत. दिसतात तसेच टेस्ट पण आहे. नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून यासारखेच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल आणि यासारखा कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. तर चला मग आत्ताच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा. प्लीज सबस्क्राईब, लाईक, share and press bell icon.